प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये नंदिनी आता किडनॅप होणार आहे आणि पुढे काय काय ट्विस्ट रंगणार आहेत त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. तर आजचा म्हणजे 10 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा. तर पुढे बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय काव्या नंदिनीचं आणि पार्थचं कौतुक करत असते. काल त्यांनी अतिशय सुंदर डान्स केला ना, त्यासाठी आता नंदिनी बोलता बोलता काव्याला म्हणते, काव्या अगं तुला काहीतरी दाखवायचं होतं, हे बघ ना, काल संगीत सोहळा म्हणजे आम्ही दोघं जण डान्स करत होतो ना, तेव्हा माझा ब्लाऊज असा अचानक फाटलेला दिसला ग मला, कसं झालं बघ ना, कळतच नाहीये. काव्या आता तो ब्लाऊज अगदी निरखून बघते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलंय आणि ती नंदिनीला दाखवून देते, अगं ताई हे बघितलंस का तू नीट बारकाईने, अगं हा ब्लाऊज कोणीतरी मुद्दाम फाडलाय. आता नंदिनी आणि काव्या विचार करतात, अरे देवा, हे सगळं कोणी केलं असेल. हा सीन त्यांनी अगदी सस्पेन्स सहित रंगवला. आता जेव्हा नंदिनी असं म्हणते की हे सगळं कोणी केलं असेल, मग आता इकडनं ही रम्याचा सीन दाखवलाय. रम्या म्हणते, मी केलं हे सगळं मुद्दाम, मीच त्या नंदिनीचा ब्लाऊज उसवला. मग वसुआत्या म्हणते, अगो कशाला रम्या. मग रम्या म्हणते, तिची अब्रू जावी ना 4 चौघात म्हणून केलं मी, पण काहीच उपयोग झाला नाही ग आई. त्या पार्थने सगळं सांभाळून घेतलं. मग आता पुन्हा नंदिनी आणि काव्याचा सीन दाखवलाय त्यांनी. आता काव्या म्हणते, अगं ताई बघ ना, हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलंय, हे एवढं बरोबर फ्री साईज कोण उसवू शकतं. बरं जाऊ दे, सोड बरं, तू कशाला टेन्शन घेतेस. आयत्या वेळी सगळं सॉर्ट आउट झालं ना, नको विचार करूस, बरं जाऊ दे, सोडून दे, इट्स ओके, दे टाकून ते ब्लाऊज. आता काव्या म्हणते, अगं ताई तू काही म्हणा, मला एका गोष्टीचा खूप आनंद झालाय, माझी ताई खूप सुपर लकी आहे. नंदिनी म्हणते, म्हणजे कशी ग. काव्या म्हणते, कारण अगं ताई, कारण तुझा होणारा नवरा पार्थ देशमुख आहे. आता नंदिनी हे ऐकून गोड लाजते. इकडे रम्या खूप वैतागलेली असते आणि तिच्या आईवर चिडचिड करते आणि म्हणते, सगळं पार्थने सांभाळून घेतलं आई त्यावेळी. आई आता मी काय करू, या पार्थच्या लग्नात मी अक्षता टाकू का, मला आता हे सगळं सहन होत नाहीये. आई तुला सांगून ठेवते, मी माझं आणि पार्थचं लग्न नाही झालं ना तर मी काही पण करेल. मग ती वसुआत्या म्हणते, अगं बाई शांत हो, शांत बैस, काही होणार नाही असं, पार्थचं तुझ्याशी आणि फक्त तुझ्याशीच लग्न होणार आहे, मी आहे ना, कशाला काळजी करतेस तू. रम्या म्हणते, अगं पण ते कसं होईल. आता वसुआत्या काहीच बोलत नाही, नुसती अशी ऍक्शन करतात. इकडे काव्या म्हणत असते, नंदिनी ताई अगं तुझ्या आयुष्यात किती छान पार्टनर आहे, तुला तुझ्या प्रत्येक आयुष्याच्या पावलावर तो तुला सांभाळणार आहे, तुला सांभाळून घेईल, तो प्रोटेक्ट करणार आहे तुला. आणि ताई सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला कधीच कोणासमोर तो झुकू देणार नाहीये. नंदिनी ते सगळं ऐकून खूप ग्रेट फील करत असते. ती काव्याला म्हणते, हो ग काव्या, तुझं खरंच बरोबर आहे. आज पार्थने जे काही माझी सगळी परिस्थिती हँडल केली ना, खरंच मानावं लागेल त्यांना. पण तुला माहितीये का काव्या, मला एवढं ऑकवर्ड झालं होतं 4 चौघात. म्हणजे आता काव्या म्हणते, हो ग ताई मी समजू शकते, परवा नाही का अगं मंदिरात त्यांनी मला सुद्धा पडता पडता वाचवलं. नंदिनी म्हणते, अगं हो ना, तेच तर. अगं काव्या तुला सांगू का, या सगळ्या कठीण प्रसंगात ना माणसाची खरी पारख होते बघ. आणि मला पूर्ण खात्री आहे, अगं आज जसे पार्थ माझ्या पाठीशी उभे राहिले ना, तसेच उद्या माझ्या आयुष्यात कुठल्याही कठीण प्रसंगात पार्थ माझ्या पाठीशी नक्की कायम उभे राहत. काव्या आता चिडवते नंदिनीला आणि म्हणते, असतील बाबा असतील, आता सगळीकडे पार्थच दिसतील तुला, तुझ्या पाठीमागे सुद्धा आणि आता तुझ्या नावापुढे सुद्धा पार्थच असतील. हा ताई, आता काय बाबा, आमच्या ताईबाई होणार आहेत सौ नंदिनी पार्थ देशमुख. असं म्हणल्यावर नंदिनी गोड लाजते. लग्नामधली हुरहुर हे सगळं नंदिनीने तिच्या चेहऱ्यावर खूप छान पद्धतीने दाखवलंय. प्रेक्षकांनो, कलाकारांनी अप्रतिम काम केलंय. मग आता ही रम्या विचारत असते तिच्या आईला, काय करणार आहेस आई, तू सांग ना मला. वसुआत्या म्हणते, ते उद्या कळेल तुला. रम्या लक्षात ठेव, तूच उद्या देशमुखांची सून होणार आहेस, हे खरं आहे, तुझ्याच नावापुढे पार्थ देशमुखचं नाव लागणार आहे. वसुआत्याचा ठाम निर्धार आहे. प्रेक्षकांनो, आता वसुआत्या म्हणतात, रम्या पार्थ देशमुख हेच नाव असणार आहे. आणि या वसुआत्याने रम्याच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, पहाट झालीये, लग्नाचा दिवस उजाडलाय, नवरा नवरी अतिशय सुंदर सजलेले आहेत. काही म्हणा प्रेक्षकांनो, आणि मला कमेंट करून सांगा की या सगळ्यांच्या साड्यांपैकी तुम्हाला कोणाची साडी आवडली. मी माझी सांगू फेवरेट साडी, मला काव्याचं नऊवारी फार आवडलंय. अप्रतिम डायरेक्शन दाखवलंय. इकडे हा पार्थ छान सजलाय, नंदिनी मस्त गोड दिसतीये, कसली गोड दिसतीये बघा ना. रादर या मालिकेतली प्रत्येक हिरोईन गोड दिसते प्रेक्षकांनो. काव्याची आई, आता सगळेच जण नंदिनीची दृष्ट काढतायत. आता या बहिणी खूप सुंदर चिडवतात एकमेकांना.
काव्या म्हणते ताई कसली सुंदर दिसतेस तू. अगं गौरी हार पूजनाच्या वेळी साडी ही तू घातलीयस, याच साडीमध्ये कमाल दिसतेस आणि लग्नातलं नऊवार नेशील तेव्हा कसली भारी दिसशील तू. हे आरू, एरवी आपली ताई नान कटाई सारखी दिसते आज मात्र शाही तुकडा दिसते. आरुषी म्हणते हो ग काव्या ताई, जिजूची विकेट उडणार आता. काव्या म्हणते म्हणजे काय, जिजू क्लीन बोर्ड. आता ही नंदिनीची आई म्हणते बाई माझं लेकरू काय गोड दिसतंय, कोणाची दृष्ट नको लागायला. आरुषी म्हणते अगं काय ग आई, अगं तू अशी रडू नकोस. अगं असं तुला बघून ताई रडेल आणि ते मेकअप खराब होईल ना ताईचा. काव्या म्हणते आपण ना ताईच्या पाठवणीच्या वेळेला रडू. काव्या म्हणते चालेल आरू, डन. आपण काय करू, एकदाच रडू सगळ्या सोबत आणि एकत्रच मेकअपचा धुराळा पण उडवून टाकू. नंदिनी म्हणते रडायचं नाही जास्ती तुम्ही, नाहीतर मी आधीच सांगते मी जाणार नाही बाबा सासरी. काव्या म्हणते काय ग ताई, ठीक आहे ना, आम्ही नसलो तुझ्यासोबत म्हणून काय झालं, पाहत असतीलच की. अगं नेहमी ते तुझा हात असा धरून असतील तुझ्या सोबत, नेहमी तू शॉपिंग करशील, ते तुझ्या पिशव्या उचलतील, अशी ती चिडवतीये काव्या आता नंदिनीला. पुढे काव्या म्हणते अगं सगळं जिजूच करतील की तुझं. मग आता आरुषी म्हणते सगळं जिजू करणार आहे, मग आपली ताई काय करणार आहे. आता नंदिनी हळूच म्हणते मी ती सिनेमन कॉफी का काय ते करेल ना त्यांच्यासाठी. आणि या तिघीच्या तिघी हसायला लागतात. किती छान दाखवला ना हा प्रसंग. आता काव्या नंदिनीला विचारते ए ताई सांग न ग खरं खरं कसं वाटतंय, मनात फुलपाखरं उडतायत का, धडधड होतीये का, काय होतंय सांग की. नंदिनी आता लाजते, थोडीशी रडते आणि म्हणते अगं नाही ग काव्या, असं सांगता येणार नाही. काव्या म्हणते ताई तुझं आयुष्य आता काही तासात बदलणार ना. मग आता नंदिनीची आई म्हणते ए पोरींनो नका त्रास देऊ ग तिला, मोकळं राहू द्या बरं, जरा आनंदी राहू द्या. काव्या म्हणते ओ मातोश्री, आनंदीच आहे माझी ताई. अगं नंदिनी ताई आहे ती, आनंद दाखवणार नाही चेहऱ्याला, नाही चेहऱ्यावर पण मनामध्ये लाडू फुटताय. नंदिनी म्हणत असते चिडवू नकोस काव्या. आता इकडे पार्थचं काही वेगळं चालू नाहीये. जीवा आणि युग दोघंही चिडवत असतात पार्थला. मॅरेज माझ्या भावाचं, लग्न साऱ्या गावाचं असं म्हणून नाचत असतात त्याच्या आजूबाजूला. हा प्रसंग पण जबरदस्त दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता युग म्हणतो बस रे बाबा किती परफ्यूम मारतोयस तू जीवा. जीवा युगला म्हणतो ए वाईन घ्या, तू नको शिकूस मला, माझ्या भावाचं लग्न आहे यार, माझा भाऊ असा उठून दिसला पाहिजे, त्याच्या परफ्यूम कडे लक्ष गेलं पाहिजे. मग आता पार्थ म्हणतो सगळ्यांचं गेलं नाही तरी चालेल, नंदिनीचं तेवढं जाऊ द्या लक्ष. आता दोघंही भाऊ चिडवायला लागतात प्रेक्षकांनो. जीवा वाईन घ्या भारी म्हणतो ना युगला. आता तेवढ्यात या जीवाची आई म्हणजे पार्थची आई आली आहे. मग आता त्या म्हणतात अगो बाई कसला गोड दिसतोयस पार्थ, आणि इथून पुढे नंदिनीचंच लक्ष असणार बरं का तुझ्याकडे. मस्त दिसतोयस रे पार्थ, एकदम राजबिंडा. आणि त्या दृष्ट काढतात पार्थची. मग जीवा म्हणतो घे घे आई, बोट बिट मोडून घे, हवे तेवढे लाड कर. अगं आई लग्नानंतर दादा काही तुझ्या हाताला लागणार नाहीये, आता तो आणि त्याची बायको बाबा आता काय. आता पार्थ म्हणतो गपरे असं काही नाहीये, आणि लग्न झालं ना आई मी तुझा काही पिच्छा सोडणार नाहीये. मग आता त्याची आई म्हणते हे वेड्या हे नाही करायचं इथून पुढे नंदिनी आपल्या घरी येणार, म्हणजे आता तिला वेळ द्यायचा बाबा, ती तुझी प्रायोरिटी असली पाहिजे. बेटा कुठल्याही मुलीला असंच वाटतं, एका नवख्या घरात आल्यावर तिचा नवरा तिच्या बाजूला असला पाहिजे, तिच्या पाठीशी असला पाहिजे, कळलं का बाबा. माझं काय, मी हवी ती सून म्हणून घरात आणलीये, मी रिटायर व्हायला मोकळी. जीवा म्हणतो हे आई रिटायर काय होतेस, अगं तुझं प्रमोशन होणार आहे, आता तू आईची सासू होणार आहेस. आता काय नवीन बॉस जसा असा धाब्यावर ठेवतो ना त्याच्या सर्वंटला, तसं तू धाब्यावर ठेव वहिनीला, बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठ. मग त्या हसतात छान मानिनी ताई आणि म्हणतात काय रे तुम्हाला कधी मी वागवलं नाही आणि तिला वागवेल का असं. मग हे जीवा आणि युग चिडवायला लागतात अगं आई क्योंकि सास भी कभी बहू थी. मानिनी ताई म्हणतात काही म्हणा बाबा तुम्ही, मी नंदिनीला मुलीसारखंच वागवणार. जीवा म्हणतो बघू बघू. आता युग म्हणतो हो घोडा मैदान दूर नाही. मग आता या म्हणतात चला मुहूर्त भी दूर नाहीये, लवकर आवरा, मदत करा. आता सगळेजण घाई करतायत लग्नाला जाण्यासाठी, म्हणजे आता सगळ्यांची घाई चालू आहे, मुहूर्त जवळ आलाय. आणि बाप रे बाप ही रम्या कसली सजली आहे प्रेक्षकांनो. तुम्ही खरं सांगा मला भारी दिसते की नाही रम्या, मला तर आवडते ती दिसायला. रादर या मालिकेतल्या सगळ्याच हिरोईन सुपर्ब अप्रतिम दिसतात प्रेक्षकांनो. रम्या आता विचार करते की मी आता थोड्याच वेळात रम्या पार्थ देशमुख होणार, आणि तिने तिच्या लिपस्टिकने नाव आरशावर लिहिलेलं आहे तिचं, रम्या पार्थ देशमुख. आता ती मोठ्याने ओरडत असते हे, तेव्हा वसू आत्या येतात आणि म्हणतात वेडीयेस का रम्या, केवढ्याने पार्थचं नाव घेतेस आणि हे काय करून ठेवलंय आरशावर घाण, आणि त्या पुसून टाकतात ते सगळं लिपस्टिकने लिहिलेलं.
रम्या म्हणते, आई तुझं काय चाललंय, का पुसतीयस ते सगळं, काय चाललंय काय तुझं? वसू आत्या म्हणतात, रम्या तुझं काय चाललंय, वेडी झालीयस का? असं सगळ्यांना ओढून ओढून सांगशील का तू? अगं मी केलेल्या प्लॅन वरती सगळं पाणी फिरेल ना, आणि हे काय एवढी नटून सजून बसलीयस तू? आता रम्या म्हणते, का चांगली नाही दिसत आहे का? किती छान आवरलंय मी, आई तुझं काही पण चालू असतं हं? आता त्या वसू आत्या म्हणतात, वेडी आहेस का रम्या? अगं एवढं नटायला काय झालंय तुला? अगं बाई शंका येईल ना लोकांना, आणि हे हे दागिने वगैरे कशाला घातलेस एवढे? मग रम्या म्हणते, छान दिसतेय ना, शेवटी नवरी मीच होणार आहे आता पार्थची. आता वसू आत्या म्हणतात, रम्या तू एकतर हळू बोल आणि हे सगळं काढ, त्या नंदिनीच्या वरचढ दिसतेस तू. आता रम्या म्हणते, आहेच मी नंदिनीच्या वरचढ. वसू आत्या तिचे काही दागिने कमी करतात आणि ती ओढणी डोक्यावर घेतलेली तीही काढतात. रम्या म्हणत असते, आई तुला काय प्रॉब्लेम आहे ग, मी एवढी सजली येतं? वसू आत्या म्हणतात, गप्प बस, मी जे करतेय ना ते चुपचाप ऐक, उगाच कोणाला शंका आली तर. इकडे नंदिनी पण छान सजली आहे लग्नासाठी, खूपच सुंदर दिसतेय. आता इथे ना प्रेक्षकांनो, नंदिनीला जरा व्हिज्युअलाइज होतंय, म्हणजे ती दिवा स्वप्न बघतीये, पार्थ तिथे आलाय, तिच्याकडे बघतोय, ती लाजते छान गोड. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, या दोघांची जोडी म्हणजे एकदम सायलेंट आहे, अगदी धिंगाणा नाही, काही नाही, एकदम सुपर सालस. पार्थने नंदिनीची दृष्ट काढली आहे आणि नंदिनीला तो निहाळतोय, ती गोड लाजतीये, आणि आता पिन लावायची असते तिच्या साडीला, तर आता स्वतः पार्थ पिन लावून देतो. आता नंदिनी थोडीशी ऑकवर्ड फील करते पुन्हा, पण पार्थ तिला त्या ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये सुद्धा खूप छान हँडल करतोय. असं एक रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवलाय, आणि जे आपल्या सायली अर्जुनचं गाणं दाखवलं तेच गाणं या दोघांवर इथे आपल्याला ऐकवलंय हा प्रसंग दाखवताना. नंदिनी आता त्या पिनेकडे बघते आणि डोळे लावलेले असतात तिचे, तेव्हा काव्या येते आणि म्हणते, अगो ताई काय चाललंय तुझं? मग आता ती जरा डचकते नंदिनी आणि म्हणते, अगं तू? काव्या म्हणते, हो मीच. अरे चा, म्हणजे इथे पार्थ देशमुख आले होते काय स्वप्नामध्ये? आता नंदिनी म्हणते, ए काव्या काहीतरीच काय तुझं? काव्या म्हणते, ताई मला कळतंय तू आता स्वप्न बघायला लागलीस जिजूंचे. नंदिनी म्हणते, ए चल ग, असं काही नाहीये. काव्या म्हणते, असंच आहे बाबा, आणि इकडे ती पिन मी लावून देते. मीच लावणार आहे ताई तुला पिन. आता दोघीही अचानक बोलता बोलता जरा भावूक होतात. आता काव्याला म्हणते नंदिनी, बेटा आता मी सासरी जाणार ना ग, आता मी हे सगळं खूप मिस करणार. तुमच्या केसाला चंपी कोण करणार, मला पिन कोण लावून देणार, आपण शॉपिंगला कधी जाणार, कोण कोण असेल ग काव्या, तुम्ही कोणीच नसाल माझ्या सोबत. आता असं बोलून नंदिनी काव्याला रडवतीये. काव्या आता तिला म्हणते, ए ताई असं रडवू नको ना, आणि तू पण रडू नकोस बरं, आणि वेडी आहेस का? अगं एवढं का रडतेस तू, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, काहीही होणार नाहीये, काहीच बदलणार नाहीये. हे बघ, काही झालं ना तरी मी तुझ्या सोबत कायम असणार आहे ताई. अशी सहजासहजी माझ्या नंदिनी ताईची पाठ सोडेल का मी? असं म्हणून काव्या नंदिनीला घट्ट मिठी मारते. आणि प्रेक्षकांनो, इथे जेव्हा काव्या मिठी मारते ना नंदिनीला, तेव्हा ती विचार करते मनामध्ये, अगं ताई देवाची इच्छा असेल ना तर आपण दोघी एकाच घरात राहणार आहोत, असं ती मनातल्या मनात विचार करते. आणि इथून पुढे त्यांनी हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात जरा ट्विस्ट आहे बरं का प्रेक्षकांनो, नेमकं झालंय काय बघा. आता पार्थ खरंच नंदिनीला भेटायला आलाय. पार्थ म्हणत असतो, आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे, तुमच्या मनात जे असेल ना ते सांगा मला. आता नंदिनी तिच्या मनातलं म्हणजे रम्याबद्दल डाऊट पार्थला सांगणारच असते, तेवढ्यात रम्या खिडकीत दिसली आहे. आता नंदिनी म्हणते, पार्थ मला बोलायचंय तुमच्याशी. इकडे वसू आत्याने त्या दीपकला फोन करून सांगितलंय की आज 2 लग्न होणार आहे, दीपक, नंदिनी, पार्थ आणि रम्या. मग आता इकडे या मानिनीताई वसू आत्याला म्हणत असतात, आपण लगेच रम्याच्या लग्नाचा विचार करूया पार्थचं लग्न झाल्यावर. वसू आत्या यांना बोलता बोलता अलर्ट करतात की हो हो, माझ्या मनात सुद्धा तेच आहे आता. आणि इकडे नंदिनीला कसली तरी भीती वाटते. तर आता येणारे ट्विस्ट जबरदस्त असणार आहे. आता हे लग्न कसं एक्सचेंज होतं याची उत्सुकता शिगेला लागली आहे. बघूयात काय घडतंय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.